मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची लाडके कमी संतांची हो लाडके कमी संतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची चुडा हाती आला अखई चुडा हाती आला कंकण मोती नाकाला कंकण मोती नाकाला कंकण मोती नाकाला कंकण मोती लाडकी कमी संतान लाडकी कमी संतान मदवरी कृपा बहुतांची 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 हाती आला अंकण मोती नाकाला 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 बोध मुरारी शृंगारीला बोध मुरारी शृंगारीला बोध मुरारी शृंगारीला बोध मुरारी शृंगारीला चौऱ्याशीचा शिक्का केला चौऱ्याशीचा शिक्का केला चौऱ्याशीचा शिक्का केला लाडकी कमी संतान लाडकी कमी संतान मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची तुका तुके उतारला तुका तुके उतारला कौल डाला सहन केचा कौल डाला सहन केचा कौल डाला सहन केचा कौल डाला तुका तुके उतारला तुका तुके उतारला केचा कौल दिला केचा कौल दिला केचा कौल दिला केचा कौल दिला लाडकी कमी संतांची लाडकी कमी संतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची मदवरी कृपा बहुतांची विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
विठ्ठल 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 शाबास विठ्ठल बारीक विठ्ठल विठ्ठल भगवान की जय महाराज की जय महाराज की जय परिव्राजकाचार्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज श्री ज्ञानदेव तुकाराम हर हर लाडकी लेकमी संतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची आखई चुडा हाती आला अंकण मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची विठ्ठल विठ्ठल ध्यायेत् श्री विठ्ठलाख्यं समपदकमलं पद्मपत्रायताक्षं गम्भीरस्निग्धहासं कटिनिहितकरं नीलमेघावभासं विद्युद्वासोऽवसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासिगण्डं मायूरस्रग्विभूषाभयवरसहितं कौस्तुभोद्भासितांगं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरणा संतांची दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुक बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराज आपल्या परमार्थिक जीवनाची यशस्वीतेची ग्वाही देतात विठ्ठल विठ्ठल आपल्या यशस्वी परमार्थाचा परिहार या अभंगातून तुकाराम महाराजांनी दिलेला आहे अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा उत्सव बोलू नका आणि या उत्सवातली आजची 3ऱ्या दिवसाची सेवा बरोबर आहे ना या सेवेकरिता परिसरातील अत्यंत वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा करणारी मंडळी हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज हरिभक्तीपरायण दरेकर महाराज त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची सेवा करणारे सगळे माझे गुरुबंधू बालमित्र माता भगिनी भाविक वर्ग आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल आजच्या दररोजच्या कीर्तनाच्या सेवा वाटून दिलेल्या आहेत ना आजची सेवा म्हणजे आमचं आदरातिथ्य करण्याची सेवा आपल्या गावचे अत्यंत निष्ठेनं परमार्थाची साधना करणारी स्वामींच्याच शिष्य परिवारातील श्री गुरु पांडुरंग महाराजांनी ज्यांना माळ घातलेली आहे असे संजय गोसावी असतील पुन्हा राजेंद्र भोईटे असतील
या दोघांची आजची आदरातिथ्याची सेवा आहे. या गावात आलं आणि भोयटे नाव ऐकलं की तात्यांची आठवण होते. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी तात्या आळंदीला होते. आम्ही स्वामींना पाहू शकलो नाही, पण तात्यांना पाहिलं. मी शेजारीच राहिला होतो कन्हैया आश्रमाच्या, आणि मग अभ्यासाला कन्हैया आश्रमातच जायचं शाळेत असताना. मग तिथं आजी, आपल्या भोयटे आजी तात्या, मग तात्या रोज पाठाला जायचे डॉक्टर महाराजांकडे, आजी तिथं असायच्या. मग कोणी आलं की विचारायचे, आजी तात्या कुठं गेले? मग आजी त्यांची आपली ग्रामीण भाषा, त्या म्हणायच्या डॉक्टर कर पारायण बसले न वाचायला गेल्यात, असं म्हणायचे आजी. फार त्यांचा प्रेमळ स्वभाव आजींचा. थोडंसं आम्ही काही आश्रमात सेवा केली, थोडं झाडून काढलं की लगे एवढा चिवडा देणार खायला, फुकट सेवा नाही. आता तात्यांची एक आठवण सांगतो माझ्या, बोलू नका बाळांना. आणि दुसरी एक सूचना अशी, आता मागून कुणी आलं तरी इकडं पाया पडायला येऊ द्यायचं नाही. चोपदार साहेब तिकडंच बसवायचं. बा काय सांगत होतो मी? तात्यांचं सांगत होतं. तर कन्हैया आश्रमामध्ये एकदा तात्या असताना एक बाई खारका विकायला आली, खारीक घ्या. मग ते तात्यांनी बोलवलं, किलोभर खारीक घेतली. मी तिथं उभा होतो आणि तात्यांनी पैसे दिले जे ठरले होते ते, पण त्या बाईच्या लक्षातच आलं नाही पैसे घेतले. ती म्हटली महाराज पैसे द्या ना. महाराज तात्या म्हणले बाई दिले की पैसे? नाही नाही तुम्ही पैसे दिले नाही. तात्या जरा रागवून बोलले. ते म्हटले बाई भाव करताना आम्ही 150ची 100 करू, पण एकदा भाव केल्यावर तुझा 1 रुपया कमी करणार नाही म्हणले. तुझ्या 1 रुपयासाठी काय आम्ही पुन्हा जन्म घेऊ का म्हणे तुझा 1 रुपया फेडायला. दिसायला प्रसंग साधा आहे महाराज, पण त्यांच्या एका वाक्याने आपल्याला चोख व्यवहार कसा करावा हे शिकवलं. विठ्ठल विठ्ठल. अशी स्वामींनी माणसं घडवले. हरिभक्तीपरायण श्री गुरु पांडुरंग महाराज असतील, श्री गुरु पाटील काका असतील, ही माणसं नाहीत महाराज, साक्षात देव आहेत. आणि हे ज्यांनी देव माणसं घडवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य स्वामी महाराज. त्यांची आपल्यावर कृपा आहे. याकरता कृपा आहे की आपण त्यांचे लाडके झालो, त्यांची सेवा केली. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गावामध्ये साधू संतांची सेवा होत असेल ते गाव म्हणजे वैकुंठ आहे. आणि ज्या गावामध्ये साधू संतांची देवाची काहीच सेवा होत नाही, गावात मारुतीचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, पण त्या मंदिरात कोणी जात नाही, 8-8 दिवस तशीच धूळ साठलेली राहते. असं जर होत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्या गावातली सगळी माणसं म्हणजे प्रेत आहेत. स्मशान ते भूमी आणि प्रेत रूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. त्या गावात राहणारे सगळे प्रेत राहतात म्हणले, जिवंत दिसायला आहेत पण त्यांच्यात जीव नाही. ते गाव म्हणजे स्मशान आहे. पण आपल्या गावामध्ये साधू संतांची सेवा घडते, देवाची सेवा घडते. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आपण सगळे जीवन जगतो आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुनश्च अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या यशस्वी जीवनाचा परिहार देतात. यशस्वी जीवन परमार्थामध्ये होऊ शकतं. संसार कितीही आपण वाढवला तरी संसारामध्ये पूर्णता नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. परमार्थामध्ये अशी पूर्णता येते की बस आता काहीही नको. श्री गुरु पांडुरंग महाराज सांगतात, ते म्हटले पूर्वीच्या काळी म्हणजे 50 वर्षाच्या आसपास, 50 वर्षापूर्वी ते म्हटले त्या काळात कन्हैया आश्रमामध्ये कोणी येत नव्हतं, एकटे स्वामी असायचे. म्हणले एखादा माणूस सिद्धबेटाकडे जायचा, आळंदीमध्ये त्या काळात गर्दी नव्हती, आणि दिवस दिवस स्वामी एकटे आश्रमामध्ये असायचे. खोलीचं दार बंद करायचे आणि 2-2 तास मोठ्याने हसायचे म्हणले स्वामी. मला एकदा नवल वाटलं. मी म्हटले स्वामींना विचारलं की महाराज तुम्ही एकटेच असता खोलीत आणि मोठ्या मोठ्याने हसता, बरं त्या काळात काही मोबाईलही नव्हते, म्हणजे काही मोबाईलवर विनोद पाहून हसतात असं म्हणायला. म्हणजे एकटेच तुम्ही हसत राहता याचा कारण काय? तेव्हा स्वामी म्हटले काय सांगू बाळा, तुला कळणार नाही. म्हणले माझ्या रोमारोमातून आनंद बाहेर पडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी आनंदाची स्थिती संसारामध्ये प्राप्त होत नाही. परमार्थ करणारे माणसं आनंदी दिसतात, तेजस्वी दिसतात, आणि संसार करणारी माणसं कशी दिसतात ते तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले. फोडली गोवरी तैसी दिसे तोंडावरी
फोडल्यावर कसे तिच्या ठिकऱ्या होतात तसे माणसाचे चेहरे दिसतात. काही नाही, प्रसन्नताच नाही संसारामध्ये. काही माणसं अशी असतात तुकोबाऱ्यांसारखे परमार्थिक माणसं, त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आता पंढरपूरला जायचं कामच नाही, साक्षात पांडुरंगाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे असं वाटतं. पण काहींचे चेहरे असतात तर रामपाऱ्यात ते दिसले तर दिवसभर उपवाशी मरावं लागतं, खायलाच भेटत नाही. अशी माणसं रामपाऱ्यात भेटू नये. एक माणूस काहीतरी कामानिमित्ताने नगरला गेला आणि एवढी कामाची गडबड की दिवसभर काही खायलाच भेटलं नाही. उपवाशी घरी आला आणि बायकोला म्हटलं लवकर जेवायला वाढ, मला दिवसभर काहीच भेटलं नाही, मी रामपाऱ्यात कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहिती, म्हणे आज जेवण भेटलं नाही. ती म्हटली म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या आरशात बघत जाऊ नका. समजलं का तुम्हाला? त्याला सवय होती झोपेतून उठल्या उठल्या आरशात पाहिजे. ती म्हटली तुमचंच तोंड असे रामपाऱ्यात दिसलं की जेवण भेटत नाही. विठ्ठल हे असं आपल्या सामान्य व्यक्तीचं असतं. पण वैकुंठवासी माधव महाराज मगर असं म्हणायचे, परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा उमललेल्या कमळाच्या फुलासारखा दिसला पाहिजे, टवटवीत दिसला पाहिजे. हे परमार्थाची पावती असते. तुकाराम महाराज नेहमी समाधानी असायचे. लोक म्हणायचे महाराज तुमच्या घरी खायला काही नाही, तुम्ही एवढे आनंदी कसे? तुकाराम महाराज म्हणतात त्याचं कारण आहे की सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. आम्ही सदैव देवाचं नामस्मरण करतो. रस्त्याने चालताना देवाचं नाव घेतो, काम करताना देवाचं नाव घेतो, सगळी कामं करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. देवाचं नामस्मरण आम्ही कधीही बंद करत नाही, त्यामुळे आम्हाला समाधान आहे. श्री गुरु पाटील काका सांगतात ते म्हटले एखाद्या घरामध्ये व्यसनी माणूस असेल, खातपीत असेल आणि त्या घरातल्या माऊलीला वाटत असेल आपल्या नवऱ्याचं व्यसन सुटावं, तिनं काही खर्च करायचा नाही, फक्त स्वयंपाक करताना नामस्मरण करायचं, हरिपाठ म्हणायचा. आणि हरिपाठ पाठ नसेल तर काही नाही, नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणून स्वयंपाक करायचा. ते अन्न ज्याच्या पोटात जाईल ना त्याच्या मनात वाईट विचार येऊच शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. नामस्मरणाची अशी शक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय होणार नाही, काय नोही केले एका चिंतिता विठ्ठले. आणि या नामस्मरणाचा परिणाम तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नेहमी समाधानी आहोत, कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थ केला. संसारामध्ये माणूस पूर्णतेकडे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या संसार रूपी वृक्षाला फळच नाही. यया फळ ना चुंबिता फूल ना तुरुंबिता, जे काही पंडुसुता ते रुखुची हा. म्हटले श्री गुरु पाटील काका सांगतात ते म्हटले काही झाडं अशी आहेत, आता ऐका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. काही झाडं अशी आहेत की त्या झाडाला फक्त फुलच येतात, फळ येत नाही. सांगा आता झाडाचं नाव. फक्त फुलं येतात, फळ येत नाही. कोणतं झाड सांगा की कुठलंही एखादं. गुलाबाचं, त्याला नुसती फुलं येतात, फळ येत नाही. काही झाडं अशी की त्यांना फक्त फळच येतात, फुलं येत नाहीत. असं कोणतं झाड? उंबराचं. उंबराला फुल नाही ना. लोक म्हणतात बुवा फार मोठं फुल येतं, पण मी तर काय पाहिलं नाही. तुमच्यापैकी कोणी पाहिलं असेल तर हात वर करा. उंबराला फुल नाही, फक्त फळ येतं बरं का, गृहीत धरा आपलं. काही झाडं अशी त्यांना फुलंही येतात आणि फळही येतात. अशी कोणती झाडं? आंब्याचं मोहर येतो म्हणजे फुलं आहेत. आंब्याचं मोहर येतो, फुलं आहेत आणि त्याला पुढे फळं येतात, म्हणजे फुलं येईन फळं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे संसार रूपी झाड असं आहे, याला फुलंही नाही फळंही नाही, असं झाड आहे. त्यामुळं आयुष्यभर संसार केला आणि मला आता काही नको, मी समाधानी, असं कुणी तुम्हाला सापडणार नाही, कारण ते निष्फळ जाणारा संसार आहे. श्री गुरु घुले बाबा म्हणायचे बरं, आम्ही घुले बाबांना पाहिले पण त्यांचं काही ऐकलं नाही. पण जुने लोक सांगतात श्री गुरु महाराजांसारखे, त्यांच्या कीर्तनात आम्ही असं ऐकलंय. घुले बाबा असं म्हणायचे, म्हणतात ते म्हटले आपण आयुष्यभर संसार केला तर संसार आपल्या तिळभरही कामाला येत नाही, आणि एक क्षणभर जरी परमार्थ केला तर तो क्षणभराचा परमार्थ आपल्याला मोक्ष देऊ शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
क्षण सुद्धा वाया जात नाही. आपण कीर्तनामध्ये बसलो आणि 2 तासात फक्त एकदा जरी विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या विठ्ठल एकदा विठ्ठल म्हणलेल्या पुण्याची गणना जगात कोणीच करू शकत नाही. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप, पदरी आले पुण्य माप झाला दिनाचा माय बाप, झाला दिनाचा विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप ताप ताप ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण दिलंय विठ्ठल म्हणता हरले पाप आणि पदरी आले पुण्य माप. एवढं पुण्य प्राप्त होतं की ते काही मोजता येत नाही. आपल्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढं पुण्य होईल की ते मोजता येणार नाही असं पुण्य प्राप्त होतं. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य आपण परमार्थ केला की आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं. संसार केवळ केला तर समाधान होऊ शकत नाही. म्हणून काहीतरी परमार्थ केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. संतांची ये पायी हा माझा विश्वास. श्री गुरु साखरे महाराजांची चाल आहे. सर्व भावे दास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. तेव्हा आम्ही संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि आयुष्य सगळं परमार्थात घातलं आणि त्याचं फळ आम्हाला मिळालं. आमचं जीवन परिपूर्ण झालं. आता आम्हाला काम नाही, काम नाही झालो पाहिरी कामा. पण म्हटले आमचं जीवन परिपूर्ण होण्याचं कारण आमच्यावर संतांची कृपा झाली. आम्ही संतांचे लाडके झालो. परिणाम असा महाराज तुकोबाराय सहज बोलले तरी त्यांच्या मुखातून वेदांत बाहेर यायचा आणि तोही व्याख्यानाच्या रूपात नाही, काव्य स्वरूपात वेदांत बाहेर यायचा. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. लोक म्हणायचे महाराज तुम्ही कोण्या संस्थेत शिकले नाही, कधी अभ्यास करताना दिसले नाही, पण तुमचं कीर्तन सुरू झालं की रात्र कशी निघून जाते कळत नाही. आहोत आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. आपलं कीर्तन असेल ना म्हणजे आमच्या सारख्याच 1-1.5 तास झाला इकडं चाल सुरू झाली की लोक हळूच घडी पाहतात. म्हणजे काय अर्थ असतो त्याचा, कधी उरकतोय बाबा हाच अर्थ असतो की नाही. काही जण बसतात पण आपल्या झांबाळ्या देत पाय वाकडे तिकडे करत, कीर्तन कधी उरकतं हेच डोक्यात असतं. म्हणजे कंटाळा येतो. त्याचं कारण तुमची चूक नाही, ते आमच्या वाणीची शक्तीच नाही ना, तुमची एकाग्रता होईल एवढी. तुकाराम महाराजांचं रात्रभर कीर्तन चाललं तर कुणी जांभाळी देत नव्हती, कारण त्यांच्या वाणीवर तपश्चर्येचा प्रभाव होता, साधू संतांची कृपा होती. तुकाराम महाराजांच्या अभंगाचं वर्णन करताना जुन्या महात्म्यांनी असं सांगितलंय, म्हटले जसा वेद तशी तुकोबारायांचे अभंग. जसं वेदाला महत्व आहे, वेदाला महत्व का आहे तर वेदामध्ये एकही चूक आपल्याला सापडत नाही. लाखो वर्षापूर्वीचे वेद आहेत, पण हा मंत्र चुकीचा आहे आता बदलला पाहिजे अशी गरज होत नाही. तसे तुकोबारायांचे अभंग सुद्धा 450 वर्षापूर्वीचे आहेत. अभंग बदलण्याची वेळ आली का हो? जसा शाळेचा पोषण बदलतो, अभ्यासक्रम दर 10 वर्षाला बदलतो की नाही. म्हणजे तुमच्या काळात ज्या कविता होत्या त्या आमच्या काळात नाही, आणि आमच्या काळात ज्या होत्या ते ह्यांच्या काळात नाहीत. आता तुमच्या काळात श्रावण बाळाची कविता होती, म्हणजे 1ली 2रीतच शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नमुनी, आसवे आणुनी नयनी तो वधला हा अंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा. तो दशरथ क्षमा मागतो,
श्रावण बाळाची कविता शिकली म्हणजे त्या लहान लेकराला लहान वयातच कळायचं की आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा श्रावण बाळासारखी केली पाहिजे. हे पहिली दुसरी त्याच्या मनावर ठसायचं. बोलू नका. इकडे पहा, बोलायचं नाही. लहानपणी पहिली दुसरीच्या वयातच त्याला आई वडिलांच्या सेवेचं महत्व कळत होतं. आता त्या कविता गेल्या. आता पहिली दुसरीला कोणता कविता आहेत म्हणा माझ्यासोबत. जॉनी जॉनी. हे बघा पाठ आहे म्हणजे यांना ती आहे. इटिंग शुगर. बघा म्हणजे साखर खायची पण नाही सांगायचं म्हणजे खोटं बोलायच्या कविता आता आल्या. आणि आपल्या काळात म्हणजे तुमच्या काळात आई वडिलांच्या सेवेच्या कविता. मला सांगायचं हे होतं की अभ्यासक्रम बदलतो शाळेचा. तसे तुकाराम महाराजांचे अभंग बदलायची गरज पडली का? खूप वर्षापूर्वीचे. आता जुने बदलून टाका. मुळीच नाही, कारण त्यात चूकच नाही महाराज. ते त्रिकाला बाधित सत्य असलेले अभंग आहेत. जसा वेद त्रिकाला बाधित तसं तुकोबारायांचे अभंग सुद्धा कालातीत आहेत. त्यांना कालमर्यादा नाही. दुसरं कारण असं की वेदाला महत्व ह्या कारणाने अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. वेद मनुष्याच्या बुद्धीला जे कळत नाही ते सांगतो म्हणून वेदाला महत्व आहे. तसं म्हटले तुकोबारायांनी सुद्धा माणसाच्या बुद्धीला जे कळत नाही ना ते सांगितलंय. आपल्याला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतल्यावर काय होईल, साधू संतांचं नाव घेतल्यावर काय होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनं जेवढं पुण्य केलं तेवढंच्या तेवढं पुण्य आपल्याला मिळतं. कशाने? फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घ्यायचं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुकाराम महाराजांचं नुसतं आपण एकदा नाव घेतलं ना, तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनात किती पुण्य केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. डोंगरा एवढं पुण्य तुकोबारायांनी केलं. तेवढं पुण्य पाहिजे असेल तर एकदा तुकाराम महाराजांचं नाव घ्यायचं. म्हणून पंढरपूरला जाणारी दिंडी आपल्या सुरेगावहून जाओ, नगरहून जाओ, नाही तर कुठूनही जाओ, दिंडीमध्ये भजन कोणतं असतं? ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं भजन असतं की नाही. या साधू संतांचं नामस्मरण केल्यावर पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल 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 आपल्याला वेदाचं आणि तुकोबाराच्या गाथेचं साम्य सांगतोय. माणसाच्या बुद्धीला न कळणारं वेदानं सांगितलं तसं तुकोबारायाने सुद्धा अज्ञात ज्ञापकत्व आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा असा की आपल्याला वेदाचा लेखक कोण आहे सांगता येत नाही. मी जर तुम्हाला विचारलं श्यामची आई पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे, आपण सांगू शकतो की नाही? साने गुरुजी, श्यामची आई त्यांनी लिहिलंय. बरं, अशी कितीही पुस्तकं सांगितली कुणीतरी त्याला लेखक असतो म्हणजे असतो. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हो? आता सोपं आहे की याच्यात काय अवघड आहे? बोला की ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी. बरोबर की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आणि शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहला. सच्चिदानंद बाबांनी लिहिली. तसं ज्ञानेश्वरीचे लेखक सांगता येतील, कुठल्याही ग्रंथाचा लेखक सांगता येईल. पण आपल्याला म्हटलं वेदाचा लेखक कोण सांगा? वेदाचे लेखक सांगता येत नाही. ते अपौरुषेय आहे. कुण्याही पुरुषांनी वेद लिहिले नाही. भगवंताच्या जयाचे निश्वासी जन्मले गा वेदराशी. त्याच्या भगवंताच्या घोरण्यापासून वेदाचे मंत्र निर्माण झालेत. विठ्ठल 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 जसा वेद अपौरुषेय आहे तसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून जे अभंग बाहेर पडतात तुम्हाला वाटत असेल त्या अभंगाचा करता मी आहे. पण खरं सांगतो तुकाराम महाराज म्हणतात हे शब्द माझे नाहीत. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी. नव्हे माझी वाणी पदरीची. माझ्या पदरीची वाणी नाही. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. वदविली वाणी प्रसाद वाचनी तुमची विठ्ठला. प्रसाद वाचनी तुमची विठ्ठला. तुका म्हणे माझे कोणी वदविली वाणी. कोणी वदविली वाणी प्रसाद वाचनी तुमची
तुमची आ विठ्ठला प्रसादा वाचोनी तुमची आ विठ्ठला तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी तुमची आ विठ्ठला प्रसादा वाचोनी तुमची आ विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात हे शब्द जरी माझ्या मुखातून निघत असले तरी हे शब्द माझे नाहीत, भगवान पांडुरंग माझ्या परित विश्वंभर बोलाविले परित विश्वंभर बोलाविले परित विश्वंभर बोलाविले परित विश्वंभर काय बामरे बोलावी उत्तरे रे अक्षरे काय बामरे बोलावी उत्तरे काय बोलावे उत्तरे परित विश्वंभर बोलाविले परित विश्वंभर बोलाविले परित विश्वंभरे बोलाविले परित विश्वंभरे तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या शक्तीनं बोलत नाही, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी. तेव्हा हे शब्द माझे नसल्या कारणाने तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा अपौरुषेय आहे, त्याचे करते तुकाराम महाराज म्हणता येत नाहीत. सांगण्याचं तात्पर्य जसा वेद तसे तुकोबाऱ्यांचे अभंग. एवढे वेदतुल्य वाणी ज्यांच्या मुखातून निघाली, लोकांना आश्चर्य वाटायचं. आपल्याला जर कोणी म्हटलं एखादी कविता करा तर आपल्याला एखाद्या निवांत ठिकाणी जावं लागेल, डोक्याला हात लावून एक एक शब्द आठवावा लागेल. आपण कविता करू पण ती कविता कोणी वाचणार सुद्धा नाही, एखाद्याने वाचली तर त्याला पश्चाताप होईल, काय लिहिलंय हे. आपल्याला काव्य करता येत नाही. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काव्य असावं पण त्या काव्याला काहीतरी अर्थ असावा. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्वन रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. आपण काव्य करतो. वैकुंठवासी वक्ते महाराज एक जाता जाता असा दृष्टांत सांगायचे. ते म्हटले एक ब्राह्मण बुवा आपल्या 10-12 वर्षाच्या पोराला सोबत घेऊन कुठेतरी चालले, पायी प्रवास शेताच्या कडेने एका चालले होते आणि रस्त्याच्या कडेला असा चांगला काळाभोर ऊस, चांगला खाण्यासारखा असा ऊस होता, शेत होतं ऊसाचं. त्या ब्राह्मण बुवा म्हटले बाळा आपण 2-4 ऊस घेऊ आपल्याला खायला. तो म्हटला बाबा तो मालक आला शेताचा तर. ते म्हटले काय काळजी करू नको, मी इथं बांधावर उभा राहतो, तू जा मधीन चांगले 2-4 ऊस आण. आणि मग ते माणूस तो बांधावर उभा राहिला. ब्राह्मण बुवान पोरगा मध्ये गेला. त्या पोराचं नाव होतं निळकंठ, श्लोकात निळकंठ हा म्हणून सांगितलं. पोरगा मध्ये गेला आणि ऊस तोडायला लागला. तेवढ्यात शेताचा मालक आला आणि मग आता पोराला हाक मारून सांगावं तर ह्याला कळेल. मग ब्राह्मण बुवांनी मोठ्याने श्लोक म्हणला, अरे बा निळकंठा नको करू धसपसा, शेंडी दिसे खाली बसा. समजलं का तुम्हाला? त्यांनी श्लोक असा म्हणला, अरे बा निळकंठा नको करू धसपसा, म्हणजे जास्त धसपस करू नको, आवाज करू नको आणि तू उभा राहू नको, शेंडी दिसते तुझी, शेंडी दिसे खाली बसा. आणि शेवटचं चरण होतं दक्षिण खिंडी पलायनम, म्हणजे आता इकडे येऊ नको, तिकून तिकडं दक्षिण दिशेत पळून जा. बस हे सुद्धा काव्य आहे पण ह्याच्यात काही परतत्व स्पर्शू नाही. तुकाराम महाराजांच्या मुखातून निघणारे शब्द आशे नव्हते, नुसता विनोद नव्हता, त्यातून काहीतरी भगवंताची प्राप्ती करून देणारी शक्ती त्यांच्या वाणीत होती. लोक म्हणायचे महाराज हे अभंग सहज तुमच्या मुखातून निघतात. वैकुंठवासी प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज
एकदा असे बगीच्यात बसले आणि त्यांचे काही भक्त मंडळी अवतीभोवती बसलेले आणि ते विद्यार्थी म्हटले, महाराज थोडंसं प्रवचन करा, निवांत वेळ आहे आपल्याकडे. आणि मग महाराजांनी प्रवचन केलं. हे कोणी लिहिलंय? ल रा पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर त्यांनी असं लिहिलं. म्हटलं मी तिथं होतो आणि महाराजांना आम्ही प्रवचन करायला सांगितलं. महाराजांनी प्रवचन केलं म्हणजे काय, व्याख्यान दिलं नाही. म्हटले 2 तास नुसत्या ओव्याच म्हणत राहिले. आणि आम्ही म्हटलो, महाराज ह्या ओव्या तुम्ही पाठ केलेल्या आहेत का कुठल्या ग्रंथातल्या आहेत? महाराज म्हटले कुठल्या ग्रंथातल्या नाहीत, सहज बोलत गेलो आणि त्या ओव्या झाल्या. सांगा, हे काय साधारण शक्ती आहे? एक ओवी रस्ता यायची नाही आपल्याला, पण यांच्या मुखातून सहज ओव्या बाहेर पडतात. तेव्हा तुकोबारायांची सुद्धा अशी सहज ओघवती वाणी अभंग बाहेर पडायचे. लोक म्हणायचे, महाराज ही कोणाची कृपा आहे? तुकाराम महाराज म्हटले, बाबा माझं काही नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माऊली म्हटले मी चाड आहे आणि माझे निवृत्तीनाथ महाराज हे पेरणारे आहेत. चाड आता फक्त जुन्या लोकांना कळेल. आता तिफणही गेली, चाडही गेला, आता ट्रॅक्टर आलं ना. मग तुम्ही आहात ही पिढी आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळू शकेल. श्री गुरु पाटील काका सांगतात, आपल्या घरामध्ये बोलताना कमीत कमी इंग्रजी शब्द येतील असं बोलावं. म्हणजे बोलत असताना मराठीत बोलायचं ना, शुद्ध मराठीत बोलावं. पोराला ब्रश कर म्हणायचं नाही, दात घास म्हणायचं. त्याला कळेल ना दात कशाला म्हणतात, घासणे काय असतं. आणि ते शब्द संत वाङ्मयात येतात ना, ब्रश शब्द संत वाङ्मयात नाही ना. जर आपल्या लेकराला ज्ञानेश्वरी कळावी वाटत असेल तर आपल्या लेकराशी आपण शुद्ध मराठीत बोललं पाहिजे. विठ्ठल 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 श्री गुरु पाटील काका सांगतात. ते म्हटले लोक अलीकडे काय अर्धी मराठी आणि अर्धी इंग्रजी, त्याच्यात 4-5 शब्द इंग्रजीचे घालतात. का घालतात? ते म्हटले इंग्रजी येते म्हणून नाही, त्यांना शुद्ध जर इंग्रजी बोलायला लावलं तर इंग्रजी येत नाही. इंग्रजी किती येते? मराठीचं वाटोळं होईल एवढीच इंग्रजी येते म्हणले, बस. जास्त इंग्रजी येत नाही त्यांना. सांगण्याचं तात्पर्य आपण शुद्ध मराठीत बोलण्याचा सराव केला पाहिजे. काय सांगत होतो मी आपल्याला? गेलं ते विसरून, जाऊ द्या. नाही, त्याच्या आधी काहीतरी सांगत होतो ना. तुकाराम महाराजांचे अमृतवाणीचं महत्व सांगत होतो. हा, ज्ञानेश्वर महाराज चाड सांगत होतो. चाड, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी चाड आहे. चाड म्हणजे काय असते? तिफण पेरताना त्या तिफणीच्या त्या काय म्हणतात त्याला, असे दोरी बांधलेली, त्याला उभं चाड ते नळकांड बांधलेलं असतं. आणि ती पेरणारी माऊली काय करते, मुठीत धान्य घेते. त्या चाड्याला 2 कान असतात असे, त्याचा एक कान धरते आणि ती धान्याची मूठ त्या चाड्यावर ठेवते. म्हणजे ते धान्य त्या चाड्यात सोडते आणि तिनं सोडलेलं धान्य त्या चाड्यातून बरोबर खाली निघून जमिनीत पेरलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी चाड आहे. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ असे ज्ञानाचे कण हातात घेतात आणि माझ्या डोक्यावरती मूठ ठेवतात. आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला की ते ज्ञानाचे बीज माझ्या मुखातून बाहेर निघतं आणि या सज्जन रूपी जमिनीमध्ये पेरलं जातं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीज चिवाईले. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात तसं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, बाबा माझं काही नाही, माझे मायबाप संत आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. माझ्या मुखातून निघणारं हे सगळं ज्ञान माझ्या मायबाप संतांचं आहे. लोक म्हटले, महाराज मग तुमच्यावर संत कृपा करतात आणि आमच्यावर का करत नाहीत? त्याचं कारण तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मी त्यांची लेक आहे, नुसती लेक नाही तर संतांची लाडकी लेक आहे, म्हणून त्यांची माझ्यावर कृपा झाली. अभंगाचं पहिलं लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. ओ लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. हो माझ्यावरी कृपा बहुताची, माझ्यावरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी
लेक आहे, त्यामुळं माझ्याकडून हे सगळं सहज आपोआप होतं. पण आता थोडीशी शंका अशी आहे की तुकाराम महाराज पुरुष होते आणि ते म्हणतात मी संतांची लाडकी लेक आहे. आता हे शोभते का पुरुषाच्या मुखात वाणी? ही अशी वाणी शोभत नाही. तुकाराम महाराज पुरुष असताना मी संतांची लाडकी लेक असं का म्हणतात? संत वाङ्मयामध्ये अनेक अलंकार आहेत, त्यामध्ये एक रूपक अलंकार आहे. त्या रूपक अलंकारामध्ये असं असतं, गुणसाम्यता असली की रूपक अलंकार करता येतो. गुणसाम्यता म्हणजे एखादा मुलगा अत्यंत सुंदर असेल तर लोक म्हणतात तो मुलगा म्हणजे अहो चंद्रच, जणू काही चंद्रच आहे. जणू काही म्हटलं की ती उपमा झाली हा, आणि चंद्रच आहे म्हटलं की ते रूपक झालं. बर, तुकाराम महाराज म्हणतात मी मला लेक का म्हणून घेतो? लेकीच्या ठिकाणी जे गुण आहेत ते माझ्या ठिकाणी आहेत. एखादा माणूस आपल्या गावात धाडशी असला तर लोक म्हणतात हा आमच्या गावचा वाघ आहे. वाघ आहे म्हणजे काय, त्याला 4 पाय आहेत का? त्याला वाघासारखे नख आहेत का? तसं नाही, वाघासारखा शूरता आणि क्रूरता हे वाघाचे गुण याच्या ठिकाणी असल्या कारणाने त्याला वाघ म्हणतात. तसं तुकाराम महाराज म्हणतात लेकीच्या ठिकाणी जे गुण असतात ना, जी लक्षणं असतात ती माझ्या ठिकाणी आहेत म्हणून मी मला लेक म्हणतो. कोणते गुण असतात लेकीच्या ठिकाणी? पहिलं, लेकीला एवढा त्रास असतो जन्मल्यापासून. पहिली गोष्ट तर आताचे लोक लेकीला जन्मालाच येऊ देत नाहीत. विठ्ठल 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 तिला जन्मतानाच मृत्यूशी खेळावं लागतं. तिला जन्म घ्यायलाच लोक परवानगी देत नाहीत. वैकुंठवासी रामसुखदासजी महाराज म्हणायचे बरं का, ते सांगतात की ज्या घरामध्ये गर्भपात झाला असेल त्या घरातलं पाणी सुद्धा पिऊ नये. कारण गर्भपात करणं म्हणजे ब्रह्महत्या करणं. त्या बाळाची काय अपराध आहे सांगा ना. एखादा पापी असला भर चौकात जरी त्याला फाशी दिली त्याचं पाप नाही. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे. पण त्या निरपराध बाळाने काय पाप केलं म्हणून त्याची हत्या करायची, त्याचे तुकडे तुकडे करायचे. ज्या घरी हे पाप झालं असेल त्या घरात कधी समाधान राहू शकत नाही. महाराज वैकुंठवासी वक्ते महाराज म्हणायचे, गाडीभर किडे मारले तर एक बकरं मारल्याचं पाप लागतं. 1000 बकरे मारले एक बैल मारल्याचं पाप लागतं. 1000 बैल मारले तर एक ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. आणि 1000 ब्राह्मण मारले तर एक गाय मारल्याचं पाप लागतं. आणि 1000 गायी मारल्यावर जेवढं पाप होतं एक भ्रूण हत्या केल्यावर तेवढं पाप लागतं. विठ्ठल विठ्ठल जन्मल्याबरोबर तिच्या जीवनात संकट सुरू होतात. लेकीचं सांगतो हा. तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा काही सुखासुखी परमार्थ घडला नाही. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही परमार्थ करताना किती आम्हाला त्रास झाला. आमच्या जागी जर दुसरा असता तर आत्महत्या करून मेला असता. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला वाळीत टाकलं गावाने. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. कोणी भीक सुद्धा घालायला तयार नव्हतं. तरी सुद्धा तुकाराम महाराज जीवन जगले, परमार्थ केला. दुःख सहन करण्याची शक्ती हे लेकीचं साम्य आपल्याला सांगतो हा. दुसरी गोष्ट अशी की लेक लहानपणीच हुशार होते. म्हणजे मानसशास्त्र असं सांगतं मुलगा आणि मुलगी जर समान वयाची जरी असली तरी मानसिक दृष्ट्या मुलगी मुलापेक्षा 5 वर्षांनी मोठी असते. विठ्ठल साधं आपल्या घरातलं उदाहरण पहा. समजा घरामध्ये 10-12 वर्षाचा मुलगा भाऊ आहे आणि एक 8-10 वर्षाची त्याची बहीण आहे. दोघंही घरात आहेत. आणि पाहुणे आले आणि आईनं काम सांगितलं पोराला किंवा मुलीला काम सांगितलं, हे बघ आपल्या शेजारच्या मावशीकडून चहाला दूध घेऊन ये. पाहुणे बैठकीत बसलेले असतात. मुलगी त्यांच्या समोरून दूध आणायला जाते, दूध घेऊन येते. पण मी कशासाठी बाहेर गेले होते आणि काय घेऊन आले हे कळू देत नाही. म्हणजे असं काही ते भांडं झाकून नेते, आपल्या ओढणी खाली आणि गपचूप आईकडे आणून देते. आणि तेच काम जर तिच्या भावाला सांगितलं तर तो काय करतो? 5 रुपयाचा 10 रुपयाचा ठोकळा त्या तांब्यात टाकतो आणि पाहुण्यापुढून हलवत घेऊन जातो. म्हणजे पाहुण्याला दाखवतो माझा बाप भिकारी, थोडं दूध सुद्धा नाही चहाला बापाच्या घरी. हे शहाणपण मुलीला लहानपणीच येतं. त्याला व्यवहार चातुर्य म्हणतात. तुकाराम महाराज म्हटले आम्ही सुद्धा असे गबाळे राहिलो नाही, आम्ही सुद्धा शहाणे झालो. परमार्थ शहाणी माणसंच करतात हा.
तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात सोपा परमार्थ आहे, पण कोण येतं परमार्थ? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी, शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्व सर्वांनी, आहे सर्वांनी. शहाणा तो धनी घेतवते. आणि तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नाही, येड्या गबाळ्याचे काम नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही शहाणे आहोत. ती लेक जशी चतुर असते, लहानपणीच व्यवहार चतुर, तसे आम्ही सुद्धा चतुर होऊन संसारही केला आणि त्याच्यासोबत परमार्थही केला. याच्यासाठी चातुर्य लागतं महाराज. पाण्यात राहायचं पण पाण्याने भिजायचं नाही, ओलं व्हायचं नाही, असा चतुरतेने आम्ही संसार परमार्थ दोन्हीही केला. त्याप्रमाणे आणखी लेकीच्या जीवनात काय असतो? त्याग असतो. ज्या बापाच्या घरी 20-22 वर्ष राहते, एका क्षणात ते सगळं सोडून निघून जाण्याची तिची तयारी असते. पुन्हा बापाच्या घराला माझं म्हणत नाही, हे सोडण्याची तयारी परमार्थात पाहिजे. काय सोडते? सगळंच सोडून जाते. नाव सुद्धा बदलतात. सासरी गेली की तिचं नाव सुद्धा जुनं ठेवत नाहीत, म्हणजे सगळं बदलतात. बरं, समर्पण करण्याची बुद्धी किती? म्हटले देह तिचा असतो पण देहावर सत्ता तिची नाही. गळ्यात मंगळसूत्र तिच्या, गळा तिचा, पण मंगळसूत्र ह्याच्या तिच्या नावचं नाही. कोणाच्या नावचं? त्याच्या नावचं. कपाळ तिचं आणि कपाळाचं कुंकू अजून कुंकू आहे बरं, म्हणून म्हणायला हरकत नाही. काही भाग्यवान माता भगिनी अजून सौभाग्याचे अलंकार त्यांनी टिकून ठेवलेत. कपाळ तिचं पण कपाळाचं कुंकू त्याच्या नावचं. नाक तिचं पण नाकातली नथ त्याच्या नावची. कान तिचे पण कानातली जी काही सोन्याचे अलंकार असतील, फुलं असतील, ते त्याच्या नावचे. सांगण्याचं तात्पर्य हे सगळा देह जरी तिचा असला तरी ती देहावर सत्ता स्वतःची ठेवत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा आमच्या देहावर आमची सत्ता ठेवलीच नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. आता आम्ही देवावर सगळं जीव भाव वळून टाकलेला आहे. त्यामुळं जसं लेकीच्या जीवनात गुण असतील ना, तसेच आमच्या जीवनात गुण असल्यामुळे आम्ही आम्हाला लेक म्हणून घेतो. आणि आमचे मायबाप कोण आहेत? तर संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे. ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज हे सगळे आमचे आई आहेत. आणि खरं सांगू, ते म्हटले आमचे आई वडील एवढे श्रीमंत आहेत. जर लेकीचं माहेर श्रीमंत असलं ना, मग लेकीला जीवनात काही कमी पडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या गरीब लेकीचे लळे आई वडील एवढे पुरवतात की आता तिला वाटतं मी काय मागू, काय द्यायचं ठेवलंय माझ्या आई वडिलांनी. लळे याचे लळे सरती आणि मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा आयसी. माहेर श्रीमंत असलं की लेकीला काही कमी पडत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात आमचं माहेर श्रीमंत आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज एवढे श्रीमंत आहेत की त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रे डाबोले, अंगी ऐसे बळ रे डाबोले, करील ते काय नोहे महाराज. हा, करील ते काय नोहे महाराज, नोहे महाराज. जय हो, जय हो. काय दोहे महाराज, काय दोहे महाराज, नोहे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात माझी माऊली श्रीमंत आहे, तिच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, मग तिला काय कमी महाराज. अशा सोन्यासारख्या चालीने वारकरी संप्रदाय सुद्धा श्रीमंत आहे महाराज. हे साधू संतांचं दुकान आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे जया पाहिजे ते आहे रे, संत सज्जनी मांडिले दुकान. या कीर्तनात आपल्याला संगीत ऐकायला भेटतील, अशा सुंदर चाली ऐकायला भेटतील, विनोद भेटेल, तत्वज्ञान भेटेल, काव्य भेटेल, व्याकरण भेटेल, संत वाङ्मय सगळं काही ऐकायला भेटेल. पण आपण तेवढं एकाग्रतेनं जीवाचे कान करून ऐकलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात कीर्तन कसं ऐकावं. ऐका हा.
जर एखाद्या माऊलीचं एकुलतं एक लेकरू चुकलं हरवलं असेल, 8 दिवस शोध घेतला कुठे सापडलं नाही, आणि कुठून तरी फोन आला आणि त्यांनी सांगितलं, का हो तुमचा मुलगा असा सावळ्या रंगाचा आहे का, गोविंदा त्याचं नाव आहे का, असे शब्द फोनवर ऐकू येत असताना ती माऊली जीवाचे कान करून ते शब्द ऐकते. तसं नाथ महाराज म्हणतात, आपण जीवाचे कान करून कीर्तन ऐकलं पाहिजे. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेणे सादरे ऐके माता, तेणे सादरे हरिकथा, सार्थकता परिसावी. असो तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांची लाडकी लेक आहे, त्यामुळे माझ्यावर ही सगळी कृपा झाली. पण म्हणतात माझ्यावर फक्त एकाची कृपा नाही, मजवरी कृपा बहुतांची. ज्ञानोबारायांची कृपा होती. ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांचं वर्णन करताना रामेश्वर भट्टाला सांगतात, तुका सर्वाश्रेष्ठ प्रियाम्हा थोर, जो का अवतार नामयाचा. म्हटले तुकाराम महाराज आम्हाला सगळ्यात जास्त आवडतात असं माऊली म्हणतात, म्हणजेच लाडके आहेत ना तुकाराम महाराज. आणि नामदेव महाराज देवाला घेऊन तुकोबारायांच्या स्वप्नात जातात आणि तुकोबारायांना सांगतात, उठा नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम, करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये. नामदेव महाराज देव स्वप्नात येऊन जाग करून अभंग लिहायला सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्हाला तुकाराम महाराज अत्यंत आवडतात, याचा अर्थ अनेकांची माझ्यावर कृपा आहे, मी त्यांची लाडकी आहे. हाही अर्थ होतो. दुसरा एक अर्थ होतो, अनेकांची कृपा म्हणजे परमार्थ करण्यासाठी काही जणांची कृपा पाहिजे. पहिली देवाची कृपा का, तर तुकाराम महाराज म्हणतात, देवानं सद्बुद्धी दिली पाहिजे ना परमार्थ करण्याची. देह दिला माणसाचा, पण बुद्धीही देवानं चांगली दिली पाहिजे. कल्पना करा, आपण कीर्तनाला निघालो, घरून इकडे निघालो पायी चालत, आणि रस्त्याच्या कडेला 4-5 बैल असले बांधलेले. त्या बैलांना आपण म्हटलं चला कीर्तनाला, येतील का ते? का बरं येणार नाहीत? मुलांना येतील का रे बैल कीर्तनाला? कीर्तनाला कोण येतात? माणसं येतात. बैल येतात का? नाही. किती आग्रह करा, बैल कीर्तनाला येणार नाही. का? कारण देवानं त्यांना ती सद्बुद्धी दिलेली नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, देवानं परमार्थ करण्याची बुद्धी आपल्याला दिली पाहिजे, ही देवाची कृपा आहे. बर, माणसाचा जन्म दिला पाहिजे, त्यामध्ये सद्बुद्धी दिली पाहिजे. दुसरी कृपा आहे ती म्हणजे संतांची कृपा पाहिजे. संतांची कृपा असली म्हणजे आपला परमार्थ व्यवस्थित होता. कृपा तुमची पशु बोले वेद. संतांची कृपा झाली तर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो, आणि मग परमार्थाची इमारत सुद्धा उंचावर जाऊ शकते. संत कृपा झाली इमारत फळाली. तिसरी कृपा आहे शास्त्र कृपा. शास्त्र कृपा कशाला म्हणतात? वाचल्याबरोबर ज्ञानेश्वरी कळते काही लोकांना, आणि काहींनी जन्मभर वाचली, फाटून गेली ज्ञानेश्वरी, एक अक्षर कळत नाही. एक महाराज प्रवचन करायला बसले, ज्ञानेश्वरी पहिलीच ओवी घेतली. काही 12व्या अध्यायातलं घ्यावं सोपं ते काही नाही, पहिलीच ओवी. आणि मग विद्वत्ता आपली सांगू लागले लोकांना. म्हटले ज्ञानेश्वर महाराज या पहिल्या ओवीतून काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओम नमोजी अध्याय. ते म्हटले ज्ञानेश्वरीचं पारायण करताना किती अध्याय झाले मोजायचं नाही, नुसतं वाचत राहायचं. नमोजी अध्याय. समजलं का तुम्हाला? बर. दुसरा म्हणला, अरे काय अर्थ सांगतोस, काय अभ्यास वगैरे केला की नाही? काही सांगतो म्हणले मनाने. तू खाली उतर, मी सांगतो. आणि मग तो बसला सांगायला. त्याने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता माझ्या पुढे किती विद्वान आणून बसवा, मी कोणाला मोजणार नाही. ओम न मोजी. बा, असा अर्थ आहे का त्याचा? असा अर्थ नाही, पण ते समजण्यासाठी शास्त्राची कृपा पाहिजे महाराज. जाऊ दे, आता दृष्टांत आठवतात पण आपले पुढचे चरण राहिले. बरं सांगतोच, आठवलं म्हणून सांगतो. वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर होते. ते गोष्ट सांगायचे, त्यांच्या मुखातून ऐकली नाही पण बंडाता त्यांच्या मुखातून ऐकली. ते म्हटले, एक कुणीतरी फार मोठे विद्वान काशीला वेदांत सगळा शिकून आले, गावाकडे आल्यानंतर त्यांना वाटलं आपण शिकलेलं कुणाला तरी दिलं पाहिजे. तसं मरू नये माणसाने, जे काही आपल्याला येतं ना आपल्यासारखा कुणीतरी करूनच मरावं. श्री गुरु साखरे महाराज म्हणायचे, चांगला मृदंगाचार्य कुणाला म्हणायचं? फार सुंदर वाजवतो म्हणून नाही, त्याने त्याच्यासारखा एक तरी जीवनात घडवला पाहिजे. आणि आमच्या दरेकर महाराजांनी असे शेकडो घडवले आहेत. विठ्ठल 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 चांगला गायक कोण? त्याने त्याच्या
त्याच्यासारखा एक तरी घडवला पाहिजे. चांगला कीर्तनकार कोण, त्याने त्याच्यासारखा एक तरी कीर्तनकार घडवला पाहिजे. म्हणून त्या शास्त्रींना वाटलं कुणाला तरी शिकवावं. मग गावातल्या एका श्रीमंताचा पोरगा, त्याला सांगितलं उद्यापासून माझ्याकडे पाठाला ये, मी तुला वेदांत शिकवतो. तो आता महाराजाचा धाक म्हणून पुढे येऊन बसला. पण महाराजांनी काही सांगितलं की हो महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे, काही सांगितले हो महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे. महाराज म्हटले हा खरंच ऐकतो का ऐकल्यासारखं करतो बघू तरी. आणि मग महाराज म्हटले हे बघ बाळा, एकदा काय झालं, थोडी अशी हळूच वाऱ्याची झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळकीने हिमालय पर्वत दुभंगला. तो म्हटला हो महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे. आणि मग दुभंगलेल्या हिमालयातून काय झालं म्हटले, विठाल विठाल विठ्ठल 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 काय सांगत होतं आपल्याला, हिमालयासारखी माणसं आली. हा आपल्या परिसरामध्ये परमार्थाचं मोठं कार्य ज्यांच्या माध्यमातून होतं, काका आलेले आहेत. तर आपल्याला सांगत होतो शास्त्र कृपा पाहिजे. त्या गुरुने सांगितलं हिमालय पर्वत दुभंगला. तर म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे. आणि मग त्या दुभंगलेल्या हिमालयातून 2 माशा बाहेर आल्या. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे. आणि त्या माशा उडत उडत नगरला आल्या म्हणे. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे. आणि त्या माशा मोठ्या किराणा दुकानात गेल्या आणि एका माशीने 10-10 किलोची गुळाची ढेप तोंडात उचलली आणि पुन्हा उडत उडत हिमालयात निघून गेल्या. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे. महाराज म्हटले तू काय मूर्ख आहेस का रे. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे. पण शेवटी महाराज म्हटले तुझ्यासारख्या मूर्खाला मी वेदांत सांगायला बसलो, मला वाटतं मीच महामूर्ख आहे. तो म्हटलं हो महाराज तुम्ही सांगता ते अगदी खरं आहे. याला काय म्हणतात, शास्त्र कृपा तिळभरही नसणं म्हणतात. काहीच कळत नाही कितीही सांगितलं तर याचा अर्थ शास्त्र कृपा नाही. आणि काही भाग्यवानाला कुणाकडे शिकायचं काम नाही. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याने एकदा जरी वाचलं तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेथ सौरसे विण जाय बुद्धी तयाची. कितीही अवघड सिद्धांत असो एकदा ऐकला की तसाच्या तसा तो सांगतो. याला म्हणतात शास्त्र कृपा. परमार्थामध्ये शास्त्राची कृपा पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची जर कोणती कृपा असेल तर आपल्या मनाची कृपा पाहिजे. त्याला आत्मकृपा म्हणतात. वैकुंठवासी स्वामी महाराज असं म्हणायचे, परमार्थ म्हणजे काय, मनाच्या उलट वागणं म्हणजेच परमार्थ. विठ्ठल विठ्ठल परमार्थ करण्यासाठी मनाची कृपा पाहिजे. साधू संत सांगतात वारी करावी, कीर्तन ऐकावं, देवाचं नामस्मरण करावं. पण ते मनाला पटलं तर माणूस करेल ना. मनाला पटावं लागतं, त्याला मनाची कृपा म्हणतात. तुकोबारायांचे बंधू कान्होबा महाराज त्यांनी सांगितलं आमचा परमार्थामध्ये आम्ही यशस्वी झालो. याचं कारण काय म्हटले, आमच्या मनुराजाने मनुराजा एक देह पोरे असे नांदतो त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेणे कृपा केली आम्हावरी गा. मनुराजा एक देह पोरे असे नांदतो त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी कृपा केली आम्हावरी गा. कान्होबाराय म्हणतात त्या मनुराजाची आमच्यावर कृपा झाली म्हणून आमचा परमार्थ बरोबर झाला, नाहीतर झाला नसता. श्री गुरु कुरेकर बाबा सांगतात मायबापाला किती वाटलं पोराने शिकावं त्याचा उपयोग होत नाही. पोराला स्वतः शिकावं वाटलं पाहिजे तर तो शिकतो. श्री गुरु महाराज सांगतात मारुती बाबा ते म्हटले एक सनई वाजवणारा कलाकार होता, सुंदर सनई वाजवायचा. त्याला वाटलं मी जशी सनई वाजवतो तसा माझा पोरगा शिकला पाहिजे. पोराला चांगला क्लास लावून दिला, क्लास नाही माफ करा वर्ग लावून दिला. शब्द माघारी घेतो. श्री गुरु पाटील काका सांगतात येऊ द्यायचं नाही, जेवढं होईल तेवढं सांभाळायचं आपलं. चांगलं एक शिकवणी लावून दिली आणि पोराला तिथं जायला सांगत होते. पण पोरगा जायचा पण घरी आल्यावर सराव करत नव्हता. मग आता कसं काय येईल सनई. बापाला एक दिवशी असा राग आला, त्या कार्ट्याला धरलं, कानाला धरून ओढतच खोलीत नेलं. त्या पोराला म्हटलं तू सनई वाजवतो की नाही सांग.
तो म्हटला मला बाकी काही सांगा, पण सनई हातात घेतली की माझ्या अंगाला मुंग्याच येतात, दुसरं काही सांगा. बाप म्हटला कसा वाजवत नाही ते पाहतो. कडी लावून घेतली, पोराला आडवं खाली पाडलं, त्याच्या छाताडावर पाय दिला, हातात सनई घेतली आणि त्याच्या तोंडात घातली, आता कसा वाजवत नाही पाहतो. तो म्हटला पप्पा इथपर्यंत नाही, पप्पा नाही बाबा म्हणला. तो म्हटला बाबा इथपर्यंत तुम्ही केलं, पण आता ह्याच्यात फुकायचं की नाही ते माझ्या हातात आहे ना. मी जर फुकलोच नाही तर सनई कशी काय वाजन. सांगण्याचं तात्पर्य स्वतःला त्याला पटलं पाहिजे ना, ते करावं वाटलं पाहिजे, त्याला आत्मकृपा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या मनाने आमच्यावर कृपा केली म्हणून परमार्थ सफळ झाला. मनाला वाटलं की मग परमार्थ आपोआप होऊ शकतो. पहाटे 4 वाजता उठावं हे खरं आहे, साधू संतांनी सांगितलं सगळं खरं आहे, पण मनाला वाटलं पाहिजे ना उठावं, त्याशिवाय होऊ शकत नाही. जाऊ द्या. एक समर्थ रामदास स्वामीची ओवी आठवली. ते म्हणतात की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी. पहाटेच्या वेळी पाठांतर करावं, पण ते मनाला आवडलं तर होऊ शकतं. असो, तेव्हा ह्या सगळ्यांची म्हणजे संतांची, शास्त्राची, मनाची, देवाची, सगळ्यांची कृपा आमच्यावर झाली, म्हणून मजवरी कृपा बहुतांची. पण त्याचा परिणाम काय झाला ते पाहू आपण. पण त्याआधी एकदा सगळे संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या 10-15 मिनिटांमध्ये शेवेला पूर्णविराम देऊ. भजन असं करायचं की वैकुंठवासी स्वामी महाराजांनी आपल्याला वैकुंठातून आशीर्वाद दिले पाहिजे, भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे, असं भजन करायचं. हा, कारण स्वामींना विठ्ठल नामाचा जयघोष फार आवडायचा असं म्हणतात. ते म्हणले असं विठ्ठल 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 मोठ्याने म्हणायला लागले की स्वामी आनंदानं डोलायचे. तसं आपण नामाचा जयघोष करायचा, प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. विठोबा रखुमाई बोला, हरी हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बाबा 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 बाबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आता पुढच्या चरणाचा सरळ अर्थ सांगतो, पण त्याआधी मी पुढे म्हटलं की माझ्या मागं फक्त पुरुषांनी पहिल्यांदा म्हणायचा. हा, जय ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई. बा आता पुरुष मंडळी झाली, आता फक्त लाडकी बहिणी आपल्या फक्त महिला मंडळी. हा, जय ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई. बा कोणाचं चांगलं आलं सांगा. हा, त्यांचं चांगलं येतं. कारण त्याचं सांगू तुम्हाला, कारण असं आहे की मुंग्या चालायला लागल्या की मुंग्या रांगेत चालतात बरोबर.
आणि मुंगळे कसे चालतात सांगा बरं. मुंगळे कसे चालतात, त्यांचं काही धोरण नसतं. हा. काही मुंगळे पानटपरीवर थांबतात, काही धाब्यावर जातात, कुणीकडे जाऊ द्या. याला म्हणतात हरिनामाचा खिचडी काला. तुकाराम महाराज म्हणतात आपण घरी राहून करोडो रुपये जरी खर्च केले असा भजनाचा आनंद घरी येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कीर्तनालाच यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तेव्हा महाराज सांगतात की साधू संतांची आमच्यावर कृपा झाल्या कारणाने आमचा परमार्थ सफळ झाला. आणि त्याचा परिणाम, जसं लेक जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा आई वडील तिला काहीतरी अलंकार करत असतात. आई वडील म्हणा सासू सासरे कुणी तिला अलंकार जे करतात, पण ते अलंकार कधीतरी जुने होतात, ते बदलावे लागतात. काही जर बांगड्या वगैरे केल्या, चुडा भरला तर तो चुडा फुटतो. पण तुकाराम महाराज म्हणतात मी संतांची लेक आहे, त्यांनी माझ्या हातात जो चुडा भरला ना तो फुटणारा नाही, तो अक्षय चुडा आहे असं महाराज अभंगाच्या अखई चूडा हाती आला, अखई चूडा हाती आला, कंकण मोती नाकाला, कंकण मोती नाकाला, लाडकी लेकमी संतांची, लाडकी लेकमी संतांची, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची, संताची. महाराज म्हणतात माझ्या हातात त्यांनी असा चुडा भरला की तो अखई, म्हणजे अखई हा अपभ्रंश आहे, मूळ शब्द आहे अक्षयी. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही असा चुडा भरला. चुडा कधी फुटत असतो, जेव्हा मालक वारले तेव्हा हातातला चुडा फोडतात. म्हटले मला पतीच असा करून दिला की तो कधी मरतच नाही, असा पती करून दिला, त्यामुळं माझ्या हातातला चुडा कधी फुटत नाही. न मरणारा पती कोण आहे? या जगात दोनच वस्तू आहेत, एक नष्ट होणाऱ्या आणि दुसरी अविनाशी. नष्ट होणाऱ्यामध्ये सांगा आता, आपलं घर पडतं का नाही? पडतं. हा माईक खराब होतो का नाही? होतो. हा देह जुना होतो. तुम्ही जगातली कुठलीही वस्तू सांगा, ती एक दिवशी संपणार, नष्ट होणार. आणि दुसरी एक वस्तू आहे अविनाशी, ती म्हणजे परमात्मा स्वरूप. परमात्मा कधी नष्ट होत नाही, असा अविनाशी परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो विश्वाच्या रूपाने नटलाय खरा, पण विश्व नष्ट झालं म्हणजे तो नष्ट होतो असं नाही. जे हे विश्वची होणी असे, परी विश्व पण नासिलेनी न नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. या ओवीवर आम्हाला श्री गुरु राऊत बाबांनी दृष्टांत सांगितला होता. अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. जुन्या काळात शाळेचा वर्ग सुरू होता आणि गुरुजी वर्गात यायचे होते. पोरं येऊन बसलेले. मग त्या पोरात एक आगाऊ होता, पाटलाचा पोर, वर्गातला डॉन होता, जरा वजन टाकायचं. तो पोरगा उठला, त्याने काय केलं, हातात खडू घेतला आणि फळ्यावर लिहिलं मास्तर मूर्ख आहे असं फळ्यावर लिहिलं. आणि पोरांना सांगितलं जर माझं नाव कोणी सांगितलं की शाळा सुटल्यावर त्याचा कार्यक्रमच. मग कोण सांगते आता. मग गुरुजी वर्गात आल्यावर पोरं खाली पाहून हसत होते. गुरुजी म्हटले पोरं रोज आपण आलो की नमस्कार करतात, उभे राहतात ना, आज हसायला काय झालं? जरा मागं फिरून पाहिलं, मग त्यांच्या लक्षात आलं फळ्यावर वाक्य मास्तर मूर्ख आहे. गुरुजी म्हटले कुणी लिहिलं रे? कुणी सांगेना. सांगा नाही तर मार पडेल. कुणी सांगेना. मग गुरुजी म्हटले जाऊ दे बाबा. एका पोराला उठवलं आणि म्हटले पुसून टाकते. मग तो पोरगा उठला आणि त्याने ते फळ्यावरचं वाक्य पुसून टाकलं. बा थांबा थांबा, झालं आता, जाऊ द्या, काही नाही आता. काय सांगत होतो? हा तेवढं वर्गात जा, हा वर्गाच्या बाहेर जाऊ नका. मग तो पोरगा उठला, त्याने वाक्य पुसून टाकलं, पण पोराचं हसणं थांबलं नाही. पोरं हसतच होती. गुरुजी म्हटले अरे आता पुसून टाकलं की आता का हसता? पोरं म्हटले गुरुजी ते फळ्यावर लिहिलेलं पुसता येईल, पण त्याचा अर्थ पुसता येत नाही ना. अर्थ पुसता येईल का सांगा? अर्थ पुसता येत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जग नष्ट होईल
पण जगाचा अधिष्ठान असला परमात्मा नष्ट होत नाही ना, तो अविनाशी आहे. अक्षरे पुशिल्या न पुसे अर्थ जैसा. तसं म्हटले तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला देवाने संसार रूपी पती करून दिला नाही, आमच्या आई वडिलांनी परमात्मा रूपी पती करून दिला. तो कधीच मरत नाही, म्हणजे त्याच्या हातात, आमच्या हातातला जो चुडा आहे ना, तो कधी फुटणारा नाही. असा अक्षयी चुडा हाती आला. आणि दुसरं काय केलं, अंकण मोती नाकाला. अंकण म्हणजे चिन्ह, अंकण म्हणजे अलंकार. असे काही चिन्ह आमच्या अंगावर घातले की ते आमचं भूषण आहे. नाकाला म्हणजे भूषण, आम्हाला नाकासारखं शोभतंय. साधू संतांनी जे आमच्या अंगावर अलंकार घातले, साधू संतांचे अलंकार कोणते आहेत? कपाळाचा गंध, गळ्यातल्या तुळशीच्या माळा, आणखी काय वारकऱ्याच्या या गालावर असलेल्या मुद्रा, हे सगळे वारकऱ्याचे जे अलंकार आहेत ना. सगळ्यात महत्वाचं वारकऱ्याचा पोशाख. श्री गुरु पाटील काका सांगतात, मी क्षमा मागून बोलतो हा, काकांचं आहे असं समजा. काका म्हटले, मला म्हटले कीर्तनाची सेवा आली की आधी त्यांना सांगायचं सगळे वारकरी धोत्रावर पाहिजे तरी येतो. विठाला विठाल विठाला 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 हरी. लोक म्हणतात कपड्यावर काय असतं, आतून चांगला पाहिजे माणूस. काका म्हटले बाहेरून सुधारल्याशिवाय आतून सुधरत नाही म्हणे. काका उदाहरण सांगतात. ते म्हटले समजा एखादा संन्यासी असेल, अंगावर भगवे कपडे आहेत आणि रस्त्याने जाताना समजा त्याला 10,000 रुपये पडलेले दिसले. आपल्यासारखा असलं की लगेच उचलतो, पण त्या संन्याशाला वाटतं मी हात कसा लावू, माझ्या अंगावर भगवे कपडे आहेत. म्हणजे मी उदाहरण पैशाचं सांगितलं ना. दुसरं कुठलंही पाप, त्याचे कपडे त्याला अडवतात. नाही बाबा, आपल्या अंगावर भगवे कपडेत, आपण नीट वागलं पाहिजे. याचा अर्थ तो पोशाख काही अंशात का असे ना आपल्या मनावर नियंत्रण करायला कामी पडतो. आणि जेवढे आपण कपडे पाश्चात्य संस्कृतीचे घालू ना, तेवढे मनात सुद्धा विचार तसेच येतात. श्री गुरु काका म्हटले इंग्रज गेले पण त्यांचे संस्कार आपण सोडले नाही, अजूनही आपण त्यांच्या ताब्यातच आहोत. जाऊ द्या. सांगण्याचं तात्पर्य, माझ्या साधू संत मायबापांनी हे सगळे वारकऱ्याचे अलंकार माझ्या नाकामध्ये नथ घातलेली आहे आणि ते मी सांभाळून ठेवीन. अंकण मोती नाकाला, बोधमुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. मुलगी माहेरी आली की तिला सासरला नेण्यासाठी सासरचा एक माणूस येतो. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? मुराळी म्हणतात ना. बा अभंगातही मुराळी शब्द आहे. मग तो मुराळी मला न्यायला आला. मी आले संसार रूपी काही माहेरी आले. आता सासरला म्हणजे परमात्मा रूपी पतीकडे नेण्यासाठी ज्ञान रूपी मुराळी आला, इकून तिकडे नेण्यासाठी, देवाकडे नेण्यासाठी. पण म्हटले माझ्या साधू संत मायबापांनी काय केलं, त्या मुराळ्याला सुद्धा रिकाम्या हातानं पाठवलं नाही. मुराळ्याला तसंच पाठवतो का आपण? काहीतरी आहेर करतो, काहीतरी त्याला शृंगारतो. तसं म्हटले माझ्या साधू संत मायबापांनी त्या ज्ञानरूपी मुराळ्याला भक्तीच्या अलंकाराने सुशोभित केलं. बोध मुराळी शृंगारीला, कारण नुसतं कोरडं ज्ञान शोभून दिसत नाही. श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, काशीचा विद्वान न्यायशास्त्र शिकून गावाकडे आला आणि तेल्याच्या दुकानावर नाही हा, तेल्याच्या घाण्यावर तेल आणायला गेला. ऐका, झालं कीर्तन संपलं आता. आणि मग तेल्याच्या घाण्यावर तेल आणायला न्यायशास्त्री गेला काशीचा. आणि पाहिलं तर ते तेल्याचा बैल एकटाच फिरत होता, बैलाला हाकायला कुणीच नाही. त्या शास्त्री बुवांनी हाक मारली, ओ तेली दादा बाहेर या. तो तेली घरात होता, बाहेर आला. विचारलं महाराज एवढ्या मोठ्याने का ओरडला? त्यांनी सांगितलं काही नाही, माझी एक शंका आहे. तुम्ही घरात काही काम करत आहात, हा बैल एकटाच फिरतो, समजा बैल जागेवर थांबला तर तुम्हाला कसं काय कळतो? तर तेली म्हटले महाराज सोपं आहे की नाही, त्याच्या गळ्यात आम्ही घंटी बांधलेली आहे. बैल चालायला लागला म्हणजे घंटी वाजत राहते आणि घंटीचा आवाज बंद झाला की आम्ही घरातून बाहेर येतो, एक फटका मारतो चापकाचा, बैल चालायला लागतो. तर शास्त्री म्हणले महाराज ते खरं आहे तेली दादा, पण समजा बैल एकाच जागेवर उभा राहिला, नुसती अशी मान डोलवत राहिला तर घंटी वाजेल की नाही? ते तेली म्हटले महाराज ते घंटी वाजेल हे बरोबर आहे, पण एका जागेवर उभं राहून मान हलवल्याने आपलं काम वाचतं एवढं कळायला माझा बैल काशीला जाऊन न्यायशास्त्र शिकलेला नाही. माझा बैल आपला साधा आहे. म्हणजे ज्ञान असलं की ज्ञानाला अतिशहानपणाचा दोष असतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या साधू संतांनी ज्ञान असं कोरडं ठेवलं नाही, ज्ञानाला असा अभिमान होऊ दिला नाही. त्या ज्ञानाला भक्तीच्या अलंकाराने सुशोभित केलं, प्रेमाची जोड दिली
आणि मग आता प्रेमाने ते ज्ञान कसं झालं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. त्या ज्ञानाला आता सौंदर्य प्राप्त करून दिलं माझ्या संतांनी. याला म्हणतात बोधमुराळी शृंगारीला. 84 लक्ष योनीमध्ये फिरत होतो, पण आता मला पावती मिळाली, शिक्का मिळाला की आता मला पुन्हा 84 लक्ष योनीत जावं लागणार नाही. फक्त मी आकडे सांगतो. 84 लक्ष योनी कोणत्या. नामदेव रायांनी लिहून ठेवले 20 लक्ष योनी मोजा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. किती झाले? 20. जळचरी भोगाव्या 9 लक्ष मोजा. 20 आणि 9 19. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 50. 30 लक्ष योनी पशूंची ये घरी. मानवा भितरी 4 लक्ष 84. अशा 84 लक्ष योनीत मी आतापर्यंत फिरत होतो, पण आता मला माझ्या आई वडिलांनी शिक्का दिला, पावती दिली की आता तुला याच्यात फिरायचं काम नाही. असं का झालं? तुकाराम महाराज म्हणतात माझ्या आईबापाच्या कृपेने माझी योग्यता अशी झाली की आता ब्रह्म आणि मी असं जर मोजणी केली तर ब्रह्माच्या बरोबरीला मी आलोय, म्हणजे ब्रह्मरूप झाले. असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका तुकीत उतरला तुका तुकी उतरला तुका तुकी उतरला तुका तुकी तुका तुकी उतरला तुका तुकी उतरला तुका तुकी उतरला तुका तुकी उतरला शोन से कौला दिला शहान से कौला दिला लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची सानकेचा कौल दिला सानकेचा कौल दिला लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची तुका तुकी उतरला. तुकाराम महाराज म्हणतात तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले. अशी आमची अवस्था झाली. ब्रह्माच्या तुलनेला आम्ही येऊ अशी ब्रह्मरूपता प्राप्त झालेली आहे. तेव्हा तुकोबारांच्या जीवनातला अगदी छोटासा प्रसंग सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराज जेव्हा त्यांनी कीर्तन सुरू केली, आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्तादी. बस झालं मुलींनो, फक्त 5 मिनिटं. आता झालं कीर्तन संपलं, पण 5 मिनिटं शांत बसा हा. नाही तर तुम्ही बोलल्या तर आणखी 2 तास लांबवल. मग चालतंय का? मग काय सांगत होतो आपल्याला? तुकाराम महाराजांच्या जीवनातला छोटासा प्रसंग. तुकोबारायांनी जेव्हा प्रारंभी कीर्तन सुरू केली तेव्हा लोहगावला एक माणूस होता, वाणी होता. तो वाणी काय करायचा? एकटाच सप्ताह करायचा, म्हणजे 7 दिवस स्वतःच सगळं नियोजन करायचं असं. आणि मग चला आता 2 तास लांबवतो हा, मग बोल नका ना. मग तो वाणी महाराज एकटाच सप्ताह करायचा आणि 2 संन्यासी बोलवायचा दरवर्षी. त्या दोघांनीच 8 दिवस कीर्तन करायचे. आज एका संन्यासाचं, उद्या एका संन्यासाचं असं. आणि मग दरवर्षीप्रमाणे त्या संन्यासी महाराजांना तो आमंत्रण सांगायला गेला की महाराज याही वर्षी आपल्याकडे सप्ताह आहे आणि आपण कीर्तनाला यावं. असं म्हटल्यावर ते संन्यासी म्हटले डाळिंब वगैरे व्यवस्थित आलेत का यंदा? म्हटले हो. द्राक्षाचे बाग? असं का विचारत होते सांगा बरं? तर तुम्हाला कळणार नाही, काकांना कळेल.
म्हणजे ते अंदाज घेत होते यंदा किती दक्षिणा मिळेल, भरपूर मिळेल का नाही. संन्याशांनी सांगितलं, हे बघा ते तुमचं शेतीचं काही असो, आम्हाला एवढे एवढे देत असाल तर आम्ही येतो. ते म्हटले, महाराज यंदा जरा पावसाने, अवकाळी पावसाने जरा नुकसान झालेलं आहे, या वर्षी आम्ही थोडे कमी देऊ, पण पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल तेवढे. त्या संन्याशाने सांगितलं, जमणार नाही, एवढे असतील तर येऊ, नाहीतर उठा. नाहीला झाला, बिचारा उठला. पण भेटेल त्याला विचारायचा, कोणी कीर्तनकार आहे का हो, कोणी कीर्तनकार भेटेल का. त्या काळात जास्त कीर्तनकार नव्हते. कोणीतरी सांगितलं, देऊला आहे म्हणले एक तुकाराम बुवा, ते दर एकादशीला कीर्तन करतात. गेले आणि विनंती केली, महाराज आमच्या लोहगावला 8 दिवस कीर्तन असतंय, याल का आपण. महाराज म्हटले, काही हरकत नाही. म्हटले, तुमचं बिदागीचं कसं काय. बिदागी कळते ना आपल्याला, नारळ दक्षिणाचं. महाराज म्हणले, तसं काय नाही बा, आम्हाला फक्त 7 दिवस जेवू घाला, तसंही नसेल तर आम्ही माधुकरी मागून खाऊ, बिदागी वगैरे काही नाही. मग म्हटले, काही हरकत नाही, काही नाही. लगेच धोतर खांद्यावर टाकलं, घोंगडी तांब्या घेतला, निघाले तुकाराम महाराज त्यांच्यासोबत. आणि ठरलेल्या दिवशी कीर्तनं सुरू झाली. हे संन्याशी विचार करत होते की म्हटलं, हे आपण तर गेलो नाही, म्हणजे सप्ताह बंद पडला असेल, बघू तरी जाऊन म्हणून आले, तर भरगच्च गर्दी, त्यांच्यापेक्षा चौपट गर्दी होती कीर्तनाला. ते म्हणले, असं कसं काय झालं, आपण तर आलो नाही, मग कीर्तनकार मिळाला कोण. म्हणून जवळ येऊन बसले. तर तुकाराम महाराज म्हटले, बघू हा काय सांगतो. आणि मग तुकाराम महाराज कीर्तन ऐकायला बसले. पण कुचराचे श्रवण आणि गुणदोषावरी मन. कुचर माणसं कीर्तन ऐकतात भक्ती म्हणून नाही, हा कुठं चुकतो सांगताना ते ऐकण्यासाठी. आणि मग ते येऊन बसले आणि निरखून पाहत होते आणि ऐकत होते, हा काय सांगतो. तुकाराम महाराज बोलत असताना त्या संन्याशांनी पाहिलं की एखाद्या वेळी त्यांना संन्याशांना दिसायचा चतुर्भुज महाविष्णू तुकोबऱ्याच्या जागी. थोड्या वेळानं पाहिलं की आपले 2 हात 2 पाय आपल्यासारखे साधारण तुकाराम महाराज. थोड्या वेळानं संन्याशी, त्या संन्याशांना वाटायचं नेमकं आहे काय. मग एका संन्याशाने दुसऱ्याच्या कानात सांगितलं, अरे ह्याच्या जागी कधी कधी मला महाविष्णू दिसतात, हातामध्ये शंख चक्र गदा, आणि कधी सामान्य तुकाराम महाराज दिसतात, हे नेमकं आहे कोण. तो म्हटलं, मलाही तसंच दिसतंय. आणि मग कीर्तन झालं. ते दोघंही संन्याशी त्या रामेश्वर शास्त्रींच्या जवळ गेले. टाळकऱ्यामध्ये रामेश्वर शास्त्री होते. त्यांना म्हटले, महाराज या माणसाच्या जागी कधी आम्हाला महाविष्णू दिसायचा, कधी तुकाराम महाराज दिसायचे. म्हटले, हे आहे काय नेमकं. मग त्या रामेश्वर शास्त्रीने सांगितलं, खरं सांगू का म्हटले, तुम्हाला पटो अथवा न पटो, हे तुकाराम बुवा आणि महाविष्णू हे भिन्न नाहीतच. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. याला म्हणतात तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कानो हावे ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. लाडकीली कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. श्री सद्गुरू स्वामींच्या कृपा आशीर्वादाने जे काही स्मरण झालं ते श्री गुरु पांडुरंग महाराजांचे पाटील काकांच्या मुखातून जे काही शब्द मी ऐकले ते आपल्याला सांगितले. या अभंगावर मी पहिल्यांदा कीर्तन ऐकलं होतं हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे यांचा. त्यांच्याकडून अभंगाची ती ठेवण लक्षात ठेवली आणि त्या अभंगामध्ये मग वक्ते बाबांचं, श्री गुरु पाटील काकांचं, पांडुरंग महाराजांचं जे काही ऐकलं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही असेल ते सगळ्या गुरुवर्यांचं आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. अयोग्य जे काही असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागत आहेत. परिसरामध्ये जिथं कुठं शिबिरं असतील आहे का महाराज? वा, महाराजांचं शिबिर आयोजित केलेलं आहे महाराजांनी. मला माहित नाही, पण मला त्यांनी सांगितलेलं नाही. असं का? 23 मे पासून 31 मे पर्यंत. बर, माऊली मंदिर, माऊलींच्या माळावर शिबिर आहे. आणि दरेकर महाराजांचं किती तारखेपासून आहे? निंबळकला आहे महाराजांचं आयोजन आहे वाटतं. आज सुरू झालंय. मी आपल्याला का सांगतो, यांनी मला सांगितलं नाही आमच्या शिबिराचा प्रचार करा. जर महिनाभर पोरं आपण घरी ठेवले तर काही नाही, मोबाईल सोडून दुसरं काही करणार नाहीत ते. आणि तुम्ही हे बघा,
आज तुम्ही पोरांना पैसे दिले नाही, पोरं 2 दिवस रडतील, पण आज जर तुम्ही संस्कार दिले नाही ना, आयुष्यभर ते रडत राहतील. म्हणून त्यांचं आयुष्यभराचं दुःख नष्ट करायचं असेल, त्या शिबिरात ते शिकवतील. मायबापाला देव समजलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आपल्या पोरांनी आपल्याला म्हातारपणी लाता घालून हाकलू नये असं वाटत असेल तर या शिबिरामध्ये पोरांना ठेवा. महिनाभर काहीतरी चांगलं त्यांच्या डोक्यात शिरल्याशिवाय राहणार नाही. कुठेही शिबिरात ठेवा, पण ठेवल्याशिवाय राहू नका. बस एवढीच आपल्या चरणी विनंती. झालेली सेवा श्री सद्गुरू स्वामींच्या चरणी समर्पित करतो. आपण सगळ्यांनी अत्यंत एकाग्रतेनं ऐकलं. आपल्या ही चरणी सेवा समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले देवा कोणी उत्तरे. ए नाही विचारिला अधिकार द्या आपुला, का म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पॅकिंग करा. क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञान